हे पावित्र्य आपण आज सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक पाहतोय इंग्लिश ग्रामर आणि इंग्लिश ग्रामर मध्ये द केस हे शब्दाचा अर्थ आहे विभक्ती. मराठीमध्ये जसं विभक्ती प्रत्यय असतात तसे इंग्लिशमध्ये पण हा केस असतो आहे. मराठीमध्ये विभक्ती प्रत्यय पण कोणते असतात? प्रथमा प्रत्यय नाही प्रत्यय नाही, द्वितीया सलाते सलानाते, तृतीया नेमिषी नेमिषी, चतुर्थी सलाते सलानाते, पंचमी ऊन ऊन, षष्ठी चाचीचे शेचाचे, सप्तमी तैया तैया, समुद्र डॅश. पण इंग्रजीमध्ये आपण जर केसचा अभ्यास आपल्याला कळला तर इंग्रजीमध्ये आपल्याला केसचा अभ्यास करताना केसचा स्टडी करताना आपल्याला लक्षात ठेवायचं काय करेल फक्त तुम्हाला ग्रामर एकदा कळालं तर तुम्हाला केस कळेल. तर मी तुम्हाला थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. हा प्रश्न स्पर्धा परीक्षा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. तर पहिली केस आहे तर ती केस आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. ते आहे पहिली केस आहे जी नॉमिनेटिव्ह केस आहे. नॉमिनेटिव्ह केस आपण प्रथम विभक्ती असं म्हणतो. प्रथम विभक्ती. आता ही केस कशी ओळखायची विद्यार्थी मित्रांनो? तर नॉमिनेटिव्ह केस म्हणजे ज्या वाक्यामध्ये कर्ता असतो म्हणजे द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स इज इन नॉमिनेटिव्ह केस. वाक्यामध्ये जो कर्ता असतो तो प्रथम विभक्ती असतो. आता फॉर एक्झाम्पल बघा, समजा मी तुम्हाला असा एखादा कर्ता दिला. फॉर एक्झाम्पल आरोन इज अ गुड बॉय. आरोन इज अ गुड बॉय. आता मला ह्या वाक्याला सांगा त्या वाक्याला कर्ता कोण आहे? आरोन आहे. मग या ठिकाणी आरोन हा म्हणजे काय आहे? त्या वाक्यामध्ये आरोन हा शब्द सब्जेक्ट आला आहे म्हणून हे केस कोणते आहे? नॉमिनेटिव्ह केस आहे. नॉमिनेटिव्ह केस कशी ओळखायचे तर वाक्याचा सब्जेक्ट असेल. और सेकंड एग्जांपल आहे द आता मला पण द नेचर of the paper was complex. The nature of the paper was complex. आता ह्या वाक्याला तुम्हाला कर्ता ओळखता येतो का? त्या वाक्याला शब्द ओळखता येतो. The nature of the paper was complex. Here let me know which is the subject one. Which is the subject? सगळ्यात सब्जेक्ट कोण आहे? द नेचर ऑफ द पेपर करेक्ट. हा पूर्ण सब्जेक्ट. हा त्याला सब्जेक्ट काय आहे? नेचर ऑफ द सब्जेक्ट. तर कळलं मला म्हणजे त्या वाक्याला जो नॉमिनेटिव्ह म्हणजे त्या वाक्याला कर्ता जो असतो सब्जेक्ट तो त्या वाक्याला मग कर्ता असतो सब्जेक्ट नॉमिनेटिव्ह केस असते. हे झाली पहिली केस. दोन नंबरची केस बघू आपण. सेकंड वन इज द ऑब्जेक्टिव्ह केस. ऑब्जेक्टिव्ह केस. आता ऑब्जेक्टिव्ह केस आपण काय म्हणतो? दुसरी विभक्ती. द्वितीय. ऑब्जेक्टिव्हचा अर्थ आहे द्वितीय. आता ही केस कशी ओळखायची बघा? द्वितीय. तर दिलेल्या वाक्याचा मुख्य कर्म म्हणजे दिलेल्या वाक्याचा डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. डायरेक्ट ऑब्जेक्ट ते नेहमी द्वितीय विभक्तीत असतं. दिलेल्या वाक्याचा डायरेक्ट ऑब्जेक्ट दिलेल्या वाक्याचा जे डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं ते नेहमी द्वितीयमध्ये येतं. Let me know which is the direct object. We get direct object by asking the question to the verb with one. Direct object आपल्याला कधी मिळतं? तर क्रियापदाला काय प्रश्न विचारतात. आता फॉर एक्झाम्पल बघा तुमच्यासमोर मी असं एखादं एक्झाम्पल देतो की फॉर एक्झाम्पल सूरज broke the window. सूरज broke the window. आता ह्या काय मला ऑब्जेक्ट सांगा आणि ते पण डायरेक्ट ऑब्जेक्ट. सूरज ब्रोक द विंडो. या ठिकाणी डायरेक्ट ऑब्जेक्ट काय आलं? ब्रोक आलं आहे. ब्रोक म्हणजे गुगल पाले फोडणे काय विंडो. विंडो या प्रकारे काय आलं ऑब्जेक्ट आहे. आणि ज्यावेळेस एकच ऑब्जेक्ट असेल तेव्हा ते डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. जर आपण डी असं म्हणतो डायरेक्ट ऑब्जेक्ट. एक ऑब्जेक्ट असेल तर आपला डायरेक्ट ऑब्जेक्ट किंवा आता शब्द द्या डायरेक्ट ऑब्जेक्ट मला का कळण्यासाठी डायरेक्ट ऑब्जेक्ट. और जो असा एखादा एक्झाम्पल असेल फॉर एक्झाम्पल सलमान घेऊ कॅटरीना अ गिफ्ट. सलमान घेऊ कॅटरीना गिफ्ट. हिअर आता या वाक्यात दोन ऑब्जेक्ट आहेत. मुख्य ऑब्जेक्ट आपल्याला ओळखायचं. सलमान घेऊ कॅटरीना अ गिफ्ट. सलमानने कॅटरीनाला एक बक्षीस दिलं, गिफ्ट दिलं. आता यामध्ये काय दिलं?
गिफ्ट आणि कोणाला दिलं तर कटरीना या ठिकाणी काय दिलं म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट व्हॉट डिड सलमान गिव्ह कटरीना अ गिफ्ट अँड whom did सलमान गिव्ह अ गिफ्ट तर कटरीना या ठिकाणी डायरेक्ट ऑब्जेक्ट कोणता आहे त्याचं गिफ्ट आहे हे झालं डायरेक्ट ऑब्जेक्ट डायरेक्ट ऑब्जेक्ट असेल तर ती कुठली केस असते ऑब्जेक्टिव्ह केस असते कर्म ऑब्जेक्टिव्ह केस कळलं का किती सोपं पाठ आहे हे जर ऑब्जेक्टिव्ह केस आहे तिसरी केस आहे इंस्ट्रुमेंटल केस इंस्ट्रुमेंटल केसचा अर्थ इंस्ट्रुमेंटल केस म्हणजे एखादी गोष्ट दिलेल्या आपल्याला करण किंवा साधन सांगता शकतो करण किंवा साधन या ठिकाणी आपण त्याला काय म्हणतो आपण या केसला आपण तृतीय विभक्ती असतो त्यामध्ये काय शब्द येतात बऱ्यापैकी बाय किंवा विथ हे शब्द येतात बाय किंवा विथ शब्द आला त्याने केस येते जसं मराठीमध्ये तृतीय विभक्ती नेशी नेशी जसं ह्या ठिकाणी हे दोन शब्द आलं त्याने केस होते फॉर एक्झाम्पल बघा I went by bus. मैं बस में गेलो. I went by bus. और she cut an apple with a knife. She cut an apple with a knife. आता बघा मी बस में गेलो या ठिकाणी बाय सांगते मीन्स सांगते करण किंवा साधन मीन्स जर आपण हे म्हणतो आपण जर आपण वे ऑफ ट्रान्सफर म्हणतो किंवा मीन्स ऑफ ट्रान्सफॉर्मेशन किंवा मीन्स ऑफ ट्रान्सफर आणि तर विथ अर्थ सांगते साधन सांगते मग या ठिकाणी आय वेंट बाय बस मी बसने गेलो अँड शी कट अन ॲपल विथ अ नाईफ कशा साईड इंस्ट्रुमेंट च्या साईड कळले केस म्हणा हे झाली 3 नंबरची केस पहिली केस काय झाली नॉमिनेटिव्ह प्रथम विभक्ती करता असतो सब्जेक्ट दुसरी आहे ऑब्जेक्टिव्ह त्यामध्ये कर्म असतं ते पण डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं आणि तिसरं आहे तृतीय विभक्ती त्या ठिकाणी साधन जास्त महत्त्वाचं असतं त्यानंतर नेक्स्ट केस आहे डेटिव्ह केस ज्याला आपण काय म्हणतो चतुर्थी विभक्ती आता चतुर्थी विभक्ती कशी ओळखायची मराठीमध्ये जर विचार केला तर दोन्ही पण केसचं प्रत्यय सेम आहे द्वितीय सलाते आणि चतुर्थी सलाते पण कसं ओळखतो आपण मुख्य कर्म असेल तर द्वितीय विभक्ती असतो आणि उपकर्म असेल तर चतुर्थी विभक्ती रामाने रावणास मारले कोणाला मारले रावणास आणि रामाने रावणास निरोप पाठवला काय पाठवला निरोप पाठवला ते असं ओळख आता या ठिकाणी डेटिव्ह केस मध्ये जर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आला असेल बघा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आला असेल तर ते डेटिव्ह केस असते आता ते कसं ओळखायचं बघा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कसं ओळखायचं समजा असं काय एक्झाम्पल बघा आर्ची गिव्ह परशा अ पर्स आर्चीने परशाला काय दिलं पर्स दिले आता या ठिकाणी काय दिले पर्स दिले आणि कोणाला दिले पर्स दिले आता ह्या टर्ममध्ये आपल्याला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट ओळखायचं व्हिच इज द इनडायरेक्ट ऑब्जेक्ट त्यामध्ये इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे परशा अगदी बरोबर आहे परशा या ठिकाणी परशा शब्द काय आहे टर्ममध्ये इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे कारण काय ना प्रश्न विचारला आपल्याला मुख्य कर्म मिळतं आणि कोणाला प्रश्न विचारला का उपकर्म मिळतं आर्चनं काय दिलं पर्स कोणाला दिली पर्स दिली किंवा आणखीन एक एक्झाम्पल घ्या किंवा असं एखादं एक्झाम्पल असेल जसं शी आस्क्ड मी ए प्रॉब्लेम त्या प्रमाणे ओळखा त्या प्रकारे चतुर्थी विभक्ती कोणती आहे शी आस्क्ड मी प्रॉब्लेम तिने मला एक प्रॉब्लेम विचारला त्या ठिकाणी मी अगदी बरोबर आहे मी आहे या ठिकाणी मी काय अर्थामध्ये इनडायरेक्ट कळलं का मी आपण काय करणार इनडायरेक्ट नेक्स्ट केस आहे अब्लॅटिव्ह केस आपण मराठीमध्ये पंचमी विभक्ती असतो अब्लॅटिव्ह केस म्हणजे पंचमी विभक्ती प्रत्येक असतात ओन अब्लॅटिव्ह केस मध्ये पंचमी विभक्ती आता अब्लॅटिव्ह केस कसे ओळखायचे तर दोन गोष्टी म्हणतात विवेक सांगणारे शब्द
वियोग सांगणारे शब्द नेहमी पंचमी विभक्ती देतात किंवा बऱ्यापैकी ह्या मध्ये काय येतो फ्रॉम किंवा द्यान हे शब्द येतात फ्रॉम आणि द्यान हे जे शब्द आहे वियोग सांगणारे शब्द ते त्याला काय म्हणतात आपण इथं ऑब्जेक्टिव्ह केस असं म्हणतो फॉर एक्झाम्पल he came from Fulton. He came from Fulton. तो कुठून आला? फल्टन फल्टन मधून आला कडून जापान. He came from Fulton. और ध्यान एखाद्या वेळेस हून असं म्हणतो आपण हून एखाद्या तुलना पण केली जाते एखाद्या तुलना केली जाते फॉर एक्झाम्पल द बुल इज बिगर दॅन horse. The bull is bigger than horse. Bigger than horse. साधारणपणे बैल हा घोड्यापेक्षा मोठा प्राणी असतो. The bull is bigger than horse. Bigger than the horse. काय करतात समजतं जास्त गडबड होत नाही पुढची केस पाहूया पहिले झाले ऑब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह इन्स्ट्रुमेंटल डेटिव्ह ऑब्जेक्टिव्ह आता नेक्स्ट आहे पजेसिव्ह केस लोकेटिव्ह आणि शेवटची आहे ओके आता पजेसिव्ह केस पाहूया पजेसिव्ह केस किती नंबरची केस आहे 6 नंबरची केस आहे पजेसिव्ह केस 6 नंबरची केस आहे पजेसिव्ह आपण षष्टी विभक्ती असते मालकावर सांगणारे शब्द किंवा स्वामित्व दर्शक शब्द माझा तुझा त्याचा असे जे शब्द असतात मग इंग्रजीमध्ये शब्द काय असतात इंग्रजीमध्ये शब्द काय असतात माय किंवा माय योर हिज हर देअर वन्स हे शब्द असतात हे शब्द काय सांगत असतात आपल्याला पोझिशन सांगत असतात पोझिशन किंवा एखाद्या शब्दाला नाव नका अपॉस्ट्रोफी लावला हे सांग अपॉस्ट्रोफी एस नाव नका अपॉस्ट्रोफी लावला समजा गोपाल्स असं अपॉस्ट्रोफी एस असेल तर सुद्धा ही केस असते अपॉस्ट्रोफी एस गोपाल्स या ठिकाणी पोझिशन केस असते समजा मी असं एक्झाम्पल दिलं की माय एम इज to be good. My aim is to be good. या ठिकाणी what's my aim? Whose aim is to be good? तर माझं चे और Gopal's is only a wife. Gopal's is only a wife there. म्हणजे Gopal's wife is there. असं म्हणण्याच्या वेळी गोपाळची जो ओनली वाईफ आहे गोपाळची चाचीची त्याला आपण काय म्हणतो या ठिकाणी पजेसिव्ह केस असतात काळे शब्द काढत नाही पजेसिव्ह केस म्हणजे मालकाचा सांगणार आहे किंवा स्वामित्व दर्शक पुढचे काय शब्द आहे लोकेटिव्ह केस आहे लोकेटिव्ह केस म्हणजे या ठिकाणी लोकेशन सांगितलं लोकेशन म्हणजे स्थान जागा ज्याला आपण काय म्हणतो इथं सप्तमी विभक्ती असते सप्तमी या ठिकाणी जागा सांगितली प्लेस आता प्लेस सांगणारे काय शब्द असतात तर काय प्लेस सांगणारे शब्द असतात इन ऑन ऍट अंडर नियर हे सगळे शब्द आहेत ज्या ठिकाणी आपल्याला स्थान सांगतात जसं मराठीमध्ये तैया वर्गात मुले बसलेली आहे वर्गात तसं इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण We are in the class. We are in the class. आम्ही वर्गात आहोत किंवा आपण वर्गात आहोत आपण कुठे आहोत वर्गात आहोत We are in the class. In the class. Or my college is near. असं म्हणतो my college is near the Poena. My college is near the Poena. My college is near the Poena. Near Poena. इथपर्यंत कळलं तुम्हाला आणि लास्ट केस आहे ते आहे
व्होकॅटिव्ह केस. व्होकॅटिव्ह केसचा अर्थ आहे संबोधन करणे. व्होकॅटिव्ह केस म्हणजे संबोधन करणे, एखाद्याला उद्देशून बोलणे, ऍड्रेस करणे, एखाद्याला संबोधन. एखाद्याला जर संबोधन बोलले असेल ओ किंवा कम हिअर, ज्या व्यक्तीला आपण एखाद्या गोष्टीला उद्देशून बोलले गेले असेल तर त्याला आपण संबोधन बोलले असेल. एखाद्या गोष्टीला उद्देशून बोलले, समजा आपण एखाद्याला उद्देशून बोलतो, फॉर एक्झाम्पल ओ बर्ड, ओ बर्ड, तिथं पक्षाला उद्देशून बोलले ओ बर्ड, ओ बर्ड सी आय कॅन फ्लाय, ओ बर्ड सी आय कॅन फ्लाय. पक्षा पाहून सुद्धा व्यवसाय होत आहे. बर्ड, ओ बर्ड सी आय कॅन फ्लाय, पक्षाला उद्देशून बोलले गेले असेल. और एखाद्या उद्देशून बोलले असेल ओ डेथ बी नॉट प्राउड, ओ डेथ, इथं डेथला उद्देशून बोलले गेले ओ डेथ बी नॉट प्राउड. जॉन डनेची पोएम आहे ओ डेथ बी नॉट प्राउड. जॉन डनने मृत्यूला उद्देशून बोलले गेले, मृत्यू तू गर्व करू नकोस. एखाद्या उद्देशून बोलले असेल, एखाद्या उद्देशून बोलले गेले असेल तर ते ही केस असते. मला वाटतं हा बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना समजत असेल. तर अशा रीतीने तुम्ही जर पाहिलं, मी रामचंद्र लक्ष्मण गाडेकर, छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा, मी स्पर्धा परीक्षेला इंग्रजी गेली 20 वर्ष टीचिंग करतोय. मी इंग्रजी ग्रामरची त्या पुस्तकं पण विद्यार्थ्यांसाठी तयार केलेली आहे. मला वाटतं हा भाग तुम्हाला बऱ्यापैकी समजला असेल. थँक्यू.